महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भाविक जे आहेत ती देशाच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत कालचा महाराष्ट्र दिन, आजचा शनिवार आणि उद्याचा रविवार ह्या सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केलेली तुळजाभवानीच्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते। मात्र उन्हाचा कडाका वाढल्याने त्याच्यावरती भाविक जे आहेत ते तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेत आणि सकाळच्या वेळेत दर्शनासाठी येणं पसंत करत आहेत। त्याचबरोबर भाविकांसाठी मंदिर संस्थांनी सुद्धा सुविधा या ठिकाणी उभारलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी नेट जी आहे, ग्रीन नेट लावण्यात आलेलं आहे, त्यापासून भाविकांचं उन्हापासून संरक्षण होत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये जी सभामंडप आहेत, ज्या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात, त्या ठिकाणी कूलरची सुविधा असेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, आदी सुविधा जी आहेत ती मंदिर संस्थांनी केलेल्या आहेत। एकंदरीतच महाराष्ट्रातून भाविक जे आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्या भाविकांच्या सुखसुविधासाठी मंदिर संस्थांनी जे आहेत विविध सुविधा उभारलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर।